व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण सगळ्यांनी समोर स्थान व्हावं. अगदी काही क्षणातच या पदग्रह आणि तीच गरज आणि माननीय संप्रदेश पाटील अर्थातच भाजपा आघाड्यांवर मुख्यमंत्री नाराज. भाजपचे अमरनाथमध्ये काँग्रेस, राजकोटमध्ये एमआयएमशी हात मिळवून त्याच्या शेजावर ही भाजपची भूमिका. संजय राऊतांचा काँग्रेस आणि एमआयएमकडून मात्र आघाड्याचा काळ. राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला थोडा सुरुवात. अमरनाथ आणि अकोटमध्ये नगर परिषदेत सत्तेसाठी भाजपनं केलेल्या आघाड्या टीकेचा विषय ठरला. शिंदेच्या शिवसेनेला रोखण्यासाठी अमरनाथमध्ये भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अमरनाथ विकास आघाडी अस्तित्वात आली. भाजपची काँग्रेससोबतची युती अभद्र असल्याचं शिंदे शिवसेनेनं म्हटलंय. ज्या विचारांच्या विरोधामध्ये आपण लढलो अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कोण करत असेल तर मला वाटतं हा सर्वस्वी प्रश्न जो आहे तो त्यांचा आहे. मी तर केली नाही युती कोणाबरोबर आघाडी, तर मला वाटतं ज्यांनी आघाडी केली त्यांना जे केलं ते जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल चांगलं उत्तर द्यायला ते येऊ शकते. एखादी नगरविकास आघाडी, एखादी ग्रामविकास आघाडी तयार होतं डेव्हलपमेंट करता, ती त्या स्थानिक लेवलची असतं. पण भारतीय जनता पार्टी कधी विचाराच्या विरुद्ध आपला पक्ष कुणाच्या वेठीत बांधत नाही. निश्चितपणे मी तपासून बघेल की त्या ठिकाणी काय झालं आहे आणि स्थानिक लेवलला काही डेव्हलपमेंटची युती झाली असेल तर तेही बघेल. राकोटमध्ये बहुमतासाठी भाजपनं अकोट विकास मंचची स्थापना केली. त्यात ठाकरेंची शिवसेना, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एमआयएम एकत्र आले. यावरून एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात येतो. मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेस बरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, हा निकाल लागलेला आहे त्यांचा. मग आता हिरवे नाही झाले. मी म्हणजे म्हणतो ना, दूध तोंडे गांडूळ आहे. मुस्लिम मतांसाठी तुम्ही म्हणता ना आम्हाला मुस्लिम मतांसाठी, तुम्ही काय कर, तुम्ही तर एमआयएमचा थेट पाठिंबा घेताय. महाराष्ट्रामध्ये कोण दुतोंडी आहे, कोण चारतोंडी आहे, कोण पाचतोंडी आहे आणि कोणी आठतोंडी आहे, हे महाराष्ट्र जनतेने बघितलं आहे. उभाटाने काँग्रेससोबत काँग्रेसच्या विचाराची अनेक वेळा संगनमत केला आहे. काँग्रेस आणि एमआयएमची हातमिळवणी करणाऱ्या भाजपवर ठाकरे शिवसेनेकडून सडकून टीका करण्यात आली. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर ही भाजपची भूमिका आहे, अशी खरबरीत टीका संजय राऊतांनी केली. तर काँग्रेस आणि एमआयएमनं अशी कोणतीही आघाडी करण्यात आलेली नाही, अशी भूमिका घेतली. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे. आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत, एमआयएम आणि अहमदनगरला काँग्रेस. भारतीय जनता पक्ष सध्या महाराष्ट्रात काय झाले? भारतीय जनता पार्टीशी कुठल्याही प्रकारचा संबंध हा निवडणूक लढताना आमचा अजिबात नव्हता. कुठे निवडणुकीनंतर जर स्थानिक आघाड्या जर होत असतील तर त्या आघाड्या करण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे, अशी सूचना सर्वांना दिलेली आहे. भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मी इमिजिएट माझे जे प्रभारी आहे त्यांना सांगितलं मला लिहित मध्ये तुम्ही 10 मिनिटांमध्ये पाठवा करके. मी 10 मिनिटांमध्ये आपल्याला देतो. नक्की 200% म्हणजे याच्यामध्ये काही नाही. आमची राजनीती भाजपच्या विरोधातच आहे, म्हणजे याच्यामध्ये काही गमत नाही. शिंदेच्या शिवसेनेसारख्या सहकारी पक्षानं आणि विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली. काँग्रेस आणि एमआयएमशी युती खपवून घेतली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. स्थानिक पातळीवरती काँग्रेस आणि एमआयएम सोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल.